इशारा काय होता? गोंद्या आला रे, गोंद्या आला रे, असा इशारा करायचा. इशारा ऐकू आला म्हणजे बाळकृष्ण बग्गीच्या मागे धावणार, बग्गीवर चढणार, रँडला मारणार. सगळी योजना आखली. या मुलांनी पिस्तुला जमवल्या. वासुदेवावर काम सोपवलं, तू रँडच्या बग्गीचा पाठलाग कर, कारण अंधारात सुद्धा याला बग्गी ओळखता आली पाहिजे. पूर्वीच्या काळातली बग्गी, घोडे असायचे, घोडेस्वार असा वर बसायचा, मागे अशी खोली असायची, चांबडी कव्हर, आत व्यक्ती बसायची, अशीच ती बग्गी. आता बग्गीच्या मागे धावायचं म्हणजे घोड्यांच्या टापांचा आवाज आणि आपल्या पावलांचा आवाज एकमेकांना मॅच झाला पाहिजे. बग्गीतल्या माणसाला कळता कामा नये की आपल्या मागे कोणी धावतंय. म्हणून बग्गीच्या मागे धावण्याचा सराव वासुदेवानी 4 ते 5 दिवस केला. म्हणजे आज ठरलं आणि उद्या मारू असलं काही प्रकरण ते नव्हतं. सगळी योजना आखली. इंग्रजांची सेलिब्रेट करायची पद्धत, खाना म्हणजे आधी खाट 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 खाना, पिना, नाचना, सो जाना, झालं सेलिब्रेशन. आजची आपली तरुण पिढी असं सेलिब्रेट करते हो. 31 खाना पिना ऐश करना. कुठे चालली आपली तरुण पिढी? असा समारंभ झाल्यानंतर तो रँड निघेल आणि गणेश खिंडीत त्याला मारायचं. समारंभाच्या वेळी तिथे फटाक्यांची आतिषबाजी होणार. फटाक्यांची आतिषबाजी बघण्याची मुभा सामान्य जनतेला आहे. म्हणून वासुदेव त्या गर्दीमध्ये कलेक्टरच्या वाड्याजवळ थांबणार. सगळी योजना आखली. 22 जून 1897 आणि आता ही मुलं निघाली. मंगळवार 22 जून मंगळवार 22 जून मंगळवार 22 जून मंगळवार 22 जून उतरले ऊन चालले जवान गणेश खिंडीच्या रस्त्यावरती. गणेश खिंडीच्या रस्त्यावरती साहेब गेलेले बंगल्यावरती. साहेब गेलेले बंगल्यावरती. इंग्रजी राज उत्सव करती हजी जी 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 जी. इंग्रजी राज्योत्सव करती हजी जी 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 जी. इंग्रजी राज उत्सव करती हजी जी जी जी. मुलं आता निघाली आहे. आत्ताच सांगतो यांच्या घरातली परिस्थिती काय होती. चाफेकरांचं कुटुंब, सगळं कुटुंब पौरोहित्य करायचं. शिवाय मुलं कीर्तन करायची, वडील कीर्तन करायचे. सगळं कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. मोठा दामोदर, त्याचं लग्न झालंय. त्याला 6 वर्षाची लहान मुलगी आहे. मधला बाळकृष्ण, त्याला 3 वर्षाचा लहान मुलगा आहे. आणि लहान वासुदेव, त्याचं लग्न झालंय. पुढल्या महिन्यात त्याच्या पत्नीला मूल होणार अशी घरात परिस्थिती. सगळं घर सुखी असताना केवळ मनात देशभक्ती. आमच्या देशातल्या माता भगिनींवर होणारा अन्याय अत्याचार आम्हाला थांबवायचा आहे. त्यांची होणारी बेअब्रू थांबवायची आहे. म्हणून ही मुलं निघतात. प्रमुख काम 4 लोकांकडे. चाफेकर बंधू आणि त्यांचा मित्र महादेव रानडे आणि इतर यांच्या गटातली काही मुलं सहकार्याला निघाली. सोबत प्रत्येकाकडे बंदुका आहेत. पण बंदुकीच्या गोळीने जर रँड वाचला तरीही तो जिवंत जाता कामा नये. म्हणून दामोदराने 2 मोठ्या तलवारी घेतल्यात. त्या तलवारी कमरेला बांधल्यात, वर लांब कोट घातलाय. ही मुलं टिळकवाड्यात आली. टिळकांना भेटली. आता दामोदर टिळकांना नमस्कार करायला वाकणार. याला काही वागता येत नव्हतं त्या तलवारी असल्यामुळे. टिळकांनी ओळखलं. असू द्या, सांभाळून जा, काळजी घ्या. मंगळवार आहे, देवी तुम्हाला तुमच्या कार्यात यश देईल. मात्र एक करा, रँड संपल्याबरोबर माझ्यापर्यंत बातमी आली पाहिजे अशी व्यवस्था करा.
निघा. ही मुलं निघालीत. वासुदेव इकडे कलेक्टरच्या वाड्याजवळ आला. फटाक्यांची आतिषबाजी झाली. आता रात्र झाली. सगळे लोक वापस जायला लागले. हा वासुदेव तिथेच आजूबाजूला घुटमळतोय, फिरतोय, रॅनची वाट बघतोय. एका पोलिसांनी याला पकडलं. क्या कर रहे हो? हा वासुदेव पूर्ण कॉन्फिडेंसने सांगतो, ये जो तुम फटाके उड़ाव रहे हो ना, वो देखने के लिए मैं आया हूं. आपलं हिंदी. तो पुलिस, अरे सब खत्म हो गया है, निकलो यहां से. हाँ जाता हूं क्या जल्दी है. हा इथे आजूबाजूला फिरतोय. आणि आता जवळजवळ मध्यरात्र झाली. सेलिब्रेशन संपलं. आता एक एक इंग्रज अधिकारी परत जायला सुरुवात झाली. आणि रात्रीचे वाजले 12, रात्रीचे वाजले 12, चहूकडे अंधार सारा, चहूकडे अंधार सारा. मध्यरात्र झाली. सगळे इंग्रज अधिकारी वापस जायला सुरुवात झाली. एक एक बग्गी यायला सुरुवात झाली. आणि आता रॅनची बग्गी निघाली. चहूकडे अंधार सारा. पाठलाग सुरू मग केला, पण कळलं नाही कोणाला. पाठलाग सुरू मग केला, पण कळलं नाही कोणाला. खिंडीच्या आले वळणाला, खिंडीच्या आले वळणाला. इशाऱ्याचा शब्द मग केला. रॅनची बग्गी तिथून निघाली. रॅनची बग्गी तिथून निघाल्याबरोबर वासुदेव बग्गीच्या मागे धावायला लागला. बग्गी गणेश खिंडीत आली. गणेश खिंडीत बग्गी आल्याबरोबर वासुदेवानी इशारा केला, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. आणि तो इशारा ऐकल्याबरोबर बाळकृष्ण पुढे धावला. बाळकृष्ण पुढे धावला. झटकन धरलं बग्गीला. बग्गीच्या वरती तो चढला. पडदा बाजूला केला. पडदा बाजूला केला. लक्षात घ्या, चालत्या बग्गीवर उडी मारून चढणं एका दिवसाचा सराव नाही. बाळकृष्णाने तसा सराव केला आहे. बग्गीच्या वरती तो चढला. पडदा बाजूला केला. साहेब बघितला. आपलं पिस्तूल काढलं. साहेबावर रोखलं आणि धडधडा काढला बार साहेब मारेला. धडधडा काढला बार साहेब मारेला. धडधडा काढला बार साहेब मारेला. पण घोटाळा मोठा हो झाला. घोटाळा मोठा हो झाला. भलताच साहेब गेला. भलताच साहेब गेला. बाळकृष्णाने त्या साहेबावर गोळ्या झाडल्या. बग्गीच्या बाहेर उडी मारली. अंधारात पळून गेला. मात्र इशाऱ्याचा शब्द पुन्हा आला, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. अर्थात बग्गी चुकली. आणि अशा वेळी दामोदरानं वेग तिथं घेतला. दामोदरानं वेग तिथं घेतला. झटकन धरलं बग्गीला. बग्गीच्या वरती तो चढला. पडदा बाजूला केला. आता साहेब नीट बघितला. आता साहेब नीट बघितला. आता चुकायला नको. लक्षात घ्या, 2 तलवारी कमरेला बांधल्या असताना दामोदर त्या बग्गीवर चढला. साहेबाकडे बघितलं, तो रॅन साहेब दिसला. दामोदराने आपलं पिस्तूल त्याच्या मानेला लावलं. रॅन साहेब पिऊन तर्र आहे. त्याला मानेला थंड स्पर्श झाला पिस्तुलाचा, म्हणून हा वळला. याचे ते हसणारे दात, ते सोन्याचे दात बघितले. दामोदराच्या डोक्यात खून पेटला. 1 2 3 4 6 बंदुकातल्या 6च्या 6 गोळ्या त्याने त्या साहेबावर झाडल्या. बाहेर उडी मारली. धडधडा काढला बार साहेब मारेला. धडधडा काढला बार साहेब मारेला. साहेब मारेला. साहेब मारेला. रॅन्ड संपला. रॅन्ड संपल्याची बातमी या मुलांना कळली. सगळी मुलं आपल्या योजनेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेली. लक्षात घ्या, रॅनच्या मानेत गोळ्या लागल्या आणि दामोदराची बंदूक ही छर्याची होती.
त्यामुळे रँड लगेच मेला नाही. जवळजवळ 11 ते 13 दिवस इस्पितळामध्ये यातना भोगत याने प्राण सोडला. त्याच्या समोरची जी बग्गी होती त्याचं नाव आयर्स. त्याच्या छातीत गोळ्या लागल्या. तो जवळजवळ संपण्याच्या मार्गावर होता. त्याच्या समोरची बग्गी, त्या साहेबाचं नाव लुई. आता आयर्सला गोळ्या लागल्यात. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. त्याची पत्नी ओरडाआरडा करायला लागली. ती बाई इंग्रज असल्यामुळे ती ओरडायला लागली, उई उई उई. समोरच्या लुईला वाटलं कोणी आपल्याला आवाज देत आहे. त्यांनी बग्गी थांबवली. आयर्सची बग्गी थांबवली. बघतो तर काय, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो आयर्स. मागची बग्गी थांबवली. रँडच्या मानेमध्ये गोळ्या शिरलेल्या. झालं, पोलिसांना बोलवण्यात आलं. सगळ्या पुण्यामध्ये धोक्याची घंटा वाजवण्यात आली. सगळ्या पुण्यामध्ये बातमी पसरली. जवळजवळ पहाट झाली. ही मुलं वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेली. वासुदेव तीरासारखा पळत टिळकवाड्यामध्ये आला. लोकमान्य आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्यालयात निघत होते. याने दुरून लोकमान्यांना बघितलं. मुलगा हुशार होता. दुरूनच ओरडला, लोकमान्य, गणेश खिंडीतला गणपती नवसाला पावला. लोकमान्यांनी ओळखलं. अरे वा, सांभाळून राहा, काळजी घ्या. वासुदेव निघाला. इकडे दामोदराने आपल्या तलवारी, सगळी पिस्तुलं एका विहिरीत फेकून दिली आणि दामोदर घरी आला. घराबाहेरच्या हौदातल्या पाण्याने स्नान करत बसला. सुतक संपल्यासारखा स्नान करत बसला. तेव्हा त्याची 6 वर्षाची मुलगी ती त्याच्या जवळ येते. बाबा, सगळ्या पुण्यामध्ये बातमी पसरली आहे. रात्री कोणीतरी रँडला मारलं म्हणे. सगळ्यांचं आपलं हुंच. आणि त्या दिवसानंतर काही काळाने चाफेकरांना पकडण्यात आलं. आपल्या देशाचं दुर्दैव हेच की आपल्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, ही भ्रष्टाचाराची जी कीड आहे, ही कीड त्या काळापासूनच. त्या काळात सुद्धा पैशाला विकले जाणारे फितूर होते आणि इंग्रजांनी त्याचाच फायदा घेतला. इंग्रजांनी चाफेकरांवर म्हणजे रँडला मारणाऱ्यांची नावं सांगणाऱ्यांना पुरस्कार जाहीर केला, पैशाचा पुरस्कार. आणि आपलं दुर्दैव हेच की चाफेकरांच्या गटातले 2 सख्खे भाऊ, त्यांचं नाव द्रविड बंधू. या द्रविड बंधूंनी इंग्रजांना बातमी दिली. इंग्रजांनी या कामासाठी, रँडला मारणाऱ्यांना पकडण्यासाठी एक मस्त पोलीस अधिकारी नेमला. त्याचं नाव आयर्विन. आयर्विनला आरोपीकडनं सत्य कसं वदवून घ्यायचं हे माहित होतं. दामोदराबद्दल यांना शंका निर्माण झाली. दामोदराबद्दल त्या द्रविड बंधूंनी यांना सांगितलं आणि दामोदराला बोलवलं. हा इंग्रज अधिकारी अत्यंत मधाळ तोंडाचा. हा दामोदराला म्हणतो, मिस्टर दामोदर, आम्हाला अशी बातमी कळली आहे की तुम्ही रँडला मारलं. हा इंग्रज दामोदराशी बोलतोय आणि बोलता बोलता हा इंग्रज त्या दामोदराला म्हणाला, मिस्टर दामोदर, जर पराक्रम करताना, आमच्या इंग्रजांना मारताना, रँडला मारताना जर तो तुमच्यासाठी पराक्रम होता, ती तुमच्यासाठी शौर्याची गोष्ट होती, तर मग ते शौर्य तुम्ही केलं हे कबूल करताना, हे सांगताना तुमची वीरता कुठे जाते? तुमची वीरता, जर तुमच्यात एवढी वीरता आहे तर तुम्ही मान्य का नाही करत? याचा अर्थ तुम्ही वीर नाही, तुम्ही भ्याड आहात, भित्रे आहात. आणि आता दामोदराच्या वीरतेवर हात घातल्याबरोबर दामोदर बोलला, होय, मी मारलाय रँडला. अटक. दामोदराला पकडलं, बाळकृष्णाला पकडलं.
आणि आता लक्षात घ्या, लोकमान्यांची बुद्धिमत्ता. दामोदर जेलमध्ये आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली आहे. आणि अशा वेळी पुण्यात एका ठिकाणी दंगल झाली. आरोपी पकडले गेले. एक आरोपी, त्याला नेमकं आणलं ते दामोदराच्या पुढच्या जेलमध्ये, पुढच्या कैदीत. तिथे तो आरोपी आला आणि आता पोलिसांचं लक्ष नाही असं बघून त्यांनी आपली ती जेवणाची थाळी ती समोर पाठवली, समोरच्या त्या दामोदराच्या तुरुंगात पाठवली. घड ती थाळी आली. दामोदराला काही कळत नव्हतं, हे काय प्रकरण आहे, हा असं काय करतोय. त्या आरोपीने इशारा केला, उलटी करा. त्यांनी ती थाळी उलटी केली, ते ताट उलट केलं. मागे लिहिलं होतं, काही निरोप असल्यास कळवावे टिळक. टिळकांचं सामर्थ्य, टिळकांची बुद्धिमत्ता. दामोदरांनी आपल्या हातातल्या त्या बेड्यांच्या खिळ्यांनी त्याच्यावर लिहिलं, वासुदेवास सांगा द्रविड बंधूंना मारल्याशिवाय जेलमध्ये येऊ नको. ती थाळी समोरच्या आरोपीकडे पाठवली. तो आरोपी सुटला. वासुदेवापर्यंत बातमी आली आणि आता वासुदेव आणि महादेव रानडे दोघांनी ठरवलं, आपण त्या द्रविड बंधूंना मारायचं. या मुलांनी पठाणाचा वेश धारण केला. रात्रीच्या वेळी ही दोन मुलं म्हणजेच वासुदेव आणि त्यांचा मित्र महादेव रानडे दोघं द्रविड बंधूंच्या घरी गेले. दार वाजवलं. द्रविड बंधू, तुम्हाला आळविन साहेबांनी बोलावलंय. द्रविड बंधू बाहेर आले. एवढ्या रात्री? उद्या येतो. उद्या साहेब मुंबईला जाणार, मग 1 महिना काही येणार नाही. तुमच्या माहितीनुसार चाफेकराला पकडलंय. आता तुमची ती रक्कम तुम्हाला द्यायची आहे. जर साहेब निघून गेले तर 1 महिना तुम्हाला पैसे मिळणार नाही. आपले पैसे मिळणार नाही, पैसे जातील. द्रविड बंधू निघाले. द्रविड बंधू चालतायत, मागे वासुदेव आणि रानडे दोघ जण. आणि आता द्रविड बंधू थांबलेत. अरे, आपल्या बरोबर पठाण होते, हे मागे वळले. बघतात तर काय, समोर वासुदेव आणि रानडे दोघांनी पिस्तूल रोखलेलं. हरामखोरांनो, आमच्या भावाविषयी गद्दारी करा, इंग्रजांना मदत कराल. दोघांनी पिस्तूल रोखलं, पिस्तुलाचे वार काढले. द्रविड बंधू पळणार. एकाच्या छातीत गोळी लागली आणि एकाच्या पायाला लागली. तो पायाला गोळी लागलेला द्रविड बंधू तो पडला. वासुदेव त्याच्या जवळ आला, त्याच्या छातीवर पिस्तूल रोखलं, गोळ्या झाडल्या. दोघ जण पळून गेले. अर्थात पुढे वासुदेव आणि महादेव रानडे दोघांनाही पकडण्यात आलं आणि आता चौघांनाही एकाच दिवशी फासावर लटकवण्यात आलं. आणि आता गोष्ट बरीच मोठी आहे, बऱ्याच बारकावे सांगू शकतो, पण जरा वेळेचं बंधन आहे. या ठिकाणी एक मोठा प्रश्न उद्भवतो, प्रश्न निर्माण होतो की चाफेकरांनी रँडला ज्या कारणासाठी मारलं, आमच्या भारतीय स्त्रियांवर जो अन्याय होत होता, त्यांची जी बेअब्रू होत होती, ज्यासाठी चाफेकरांनी मारलं, त्याचं काय झालं? तर या प्रश्नाचं उत्तर लोकमान्य टिळक केसरी वर्तमानपत्रात देतात. टिळक लिहितात, रँडला कोणी मारले आम्हास माहित नाही. माहिती सगळं आहे, तरीही लोकमान्य लिहिण्याची पद्धत. रँडला कोणी मारले आम्हास माहित नाही. मात्र या घटनेवरून भारतीयांना एक कळले आहे की एवढा मोठा आवाज काढल्या वाचून इंग्रजाला ऐकू येत नाही. लोक म्हणतात रँडला मारणारी मुलं माथे फिरू होती. मला या लोकांना सांगावेसे वाटते, त्या मुलांकडे माथ होतं, डोकं होतं म्हणून ते फिरलं. आपल्याकडे फिरण्यापुरतं सुद्धा माथ नाही. आणि रँडच्या मृत्यूनंतर आज पुणे, नगर, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमधली परिस्थिती बदलली आहे.
ज्या ठिकाणी आमच्या भारतीय स्त्रियांच्या तपासणी करता पोलीस जात होते, त्या ठिकाणी आमच्या मायमाऊलींच्या तपासणी करता आता डॉक्टर्स जायला लागले आहेत, नर्सेस जायला लागले आहेत. त्यामुळे या माथे फिरूंच्या या पराक्रमामुळे, या कामामुळे आज आमच्या भारतीय स्त्रियांची होणारी बेअब्रू थांबली आहे. आणि आमच्यासारख्या दुर्बळांपेक्षा इंग्रज माथे फिरूंना जास्त घाबरतो हे यावरून सिद्ध झालंय. लोकमान्यांनी लिहिलंय, अर्थात चाफेकरांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं चाफेकरांच्या घरातली परिस्थिती काय होती. सगळं कुटुंब सुखी, पण केवळ देशभक्ती, आमच्या देशातल्या आमच्या मायमाऊलींची, भारतीय स्त्रियांची होणारी बेअब्रू थांबावी, आमच्या भारतीयांवर होणारा अन्याय थांबावा म्हणून चाफेकरांनी आत्मबलिदान दिलं. अशी असते देशभक्ती. अशी भक्ती ईश्वराला आवडते. म्हणून पूर्वरंगात संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती